निषेध करतो, तुमचा अधिकार करतो। एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत। आणि दुसरीकडे आपले डीवायएसपी त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात। मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुटील कारस्थान आहे। आणि म्हणून ज्या डीवायएसपीने हे कृत्य केलेलं आहे, कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे, पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्ट ट्रॅक कोर्ट, वरिष्ठ वकील तज्ञ देण्याचा निर्णय केला आणि कोणाच्या सांगण्यावरून तो डीवायएसपी त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो। म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल। आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो। मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले। मी स्वतः ऍडिशनल एसपी संधू साहेबांशी संपर्क केला। त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम त्या डीवायएसपीच्या माध्यमातून होत आहे आणि यामुळे आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण होईल। आणि मग तो एनसीआरचा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली। मी सर्व वकील महोदयांचा आभार व्यक्त करतो, माननीय न्यायदेवतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी 8 दिवस त्या नरदमाला पोलीस कोठडी दिलेली आहे।